चर्मकार उठाव संघ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक 22 जानेवारी रोजी औरंगाबादमधील महसूल प्रबोधिनी येथे संपन्न झाली आहे। चर्मकार उठाव संघ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक औरंगाबाद जिल्हा येथे आयोजित करण्यात आली। ही बैठक 22 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले। या बैठकीला चर्मकार उठाव संघ, या संघाचे कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। या बैठकीविषयी अधिक माहिती अशोक कानडे यांनी कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या यांना दिली। राज्यामध्ये चालू करतो संत रविदास रियल लाईफ सेंटर ही अशी एक कल्पना आहे की त्या ठिकाणी प्रशिक्षित अशा व्यक्तीच्या माध्यमातून व्यक्ती विकासासाठी त्याला ट्रेनिंग देऊन एक नियोजनबद्ध असा कार्यक्रम आखला जातो। व्यवसाय शिक्षण वगैरे नाही, व्यवसाय शिक्षणापेक्षाही आम्ही असं मानतो की माणसाच्या जीवनामध्ये जर आपल्याला विकास घडवायचा असेल तर त्याच्यामध्ये वैचारिक परिवर्तन झालं पाहिजे। आणि वैचारिक परिवर्तनाची भूमिका जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण सांगितलं की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करू नये। जोपर्यंत माणसाला स्वतःच्या व्यवस्थेबद्दल, स्वतःच्या जगण्याबद्दल, स्वतःवर होत असलेल्या अन्यायाबद्दल, अत्याचाराबद्दल त्याच्या मनामध्ये चीड निर्माण होणार नाही किंवा त्याच्यामध्ये त्याबद्दल विचार निर्माण होणार नाही, त्याशिवाय तो स्वतःमध्ये परिवर्तन आणू शकत नाही। ही बैठक महसूल प्रबोधिनी औरंगाबाद येथे पार पडली। प्रतिनिधी सचिन पवार, NTV न्यूज औरंगाबाद।